नमस्कार मित्रांनो, मी विजय पवार. कोण म्हणून काय विचारता, द सर्व्हिस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्युशनचा फाउंडर आणि डिरेक्टर. आम्ही करतो काय? आम्ही करतो साफसफाई. कशाची? घर, ऑफिस आणि त्या संदर्भात असणाऱ्या सर्व गोष्टींची साफसफाई. घराचा विचार केला तर घरामधील किचन असेल, बाथरूम असेल, तुमच्या खिडक्या असतील किंवा आणखी काही असेल. आणि ऑफिसचा विचार केला तर तुमचे ऑफिस टेबल्स असतील, ऑफिस केबिन्स असतील किंवा ऑफिसच्या अपहोल्सरी असतील. तर या सर्व क्लिनिंगसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव म्हणजे आम्ही, द सर्व्हिस कॅफे. माझी दुसरी ओळख सांगायची म्हटलं तर मी उद्योग मित्र या संकल्पनेखाली जे उद्योग करण्यासाठी इच्छुक असे तरुण आहेत, या तरुणांना, इथं तरुण म्हणजे फक्त वय वर्ष 25च्या आतील नाही बरं का, तर तरुण म्हणजे वय, जात, लिंग, धर्म या कुठल्याही व्याप्तीमध्ये न येणारे, ज्यांना कुठल्याही गोष्टींचं बंधन नाही असे, कल्पनेच्या आधारावरती ज्यांना उद्योगाची आवड आहे असे आपले सर्वांचेच असे सर्व मित्र मिळून म्हणजेच तरुण. तर या तरुणांचा एकंदरीत विचार जर करायचा झाला तर एखाद्याला उद्योग करायचा असतो, व्यवसाय करायचा असतो, पण नेमकं करायचं काय? एखादी कल्पना आहे, या कल्पनेला सत्यात उतरवायचं कसं? तर ह्या सर्व गोष्टीसाठी काय कागदपत्रे लागतात, कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, ह्या सगळ्यांचा जो गॅप आहे, हा गॅप भरून काढण्यासाठी एका सेतूची आवश्यकता असते आणि तो सेतू म्हणजे आम्ही उद्योग मित्र. आता मी बसलोय कुठं? इथं तुम्हाला दिसतायत एवढे पुस्तकं दिसतायत. तर ह्या ठिकाणाची किंवा ह्या अशा मुक्त अशा एका विश्वाची ओळख जर करून द्यायची झाली, मी बसलोय आपल्या पुस्तक विश्वात. पुस्तक विश्व कुठं आहे? डहाणूकर कॉलनीमध्ये एक मोठा असा लँडमार्क झालेलं ठिकाण म्हणजे पुस्तक विश्व. तर ह्या पुस्तक विश्वामध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्त अशा पुस्तकांचं एक मुक्तांगण आहे. आणि या मुक्तांगणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, अभ्यासू आणि वेगवेगळ्या विषयावरील सर्व लेखकांच्या प्रत्येक पुस्तकाची आवृत्ती मिळेल. तर वेळ न दवडता गुगल लोकेशनवरती पुस्तक विश्व टाका आणि भेट घ्या आपल्या पुस्तक विश्वाची. आज आपण इथे जमलोय कशासाठी किंवा बोलतोय कशासाठी किंवा आपली भेट कशासाठी? सध्याचा आपल्या सोशल मीडियावरती फेसबुक असेल, युट्यूब असेल, इन्स्टा असेल किंवा मीम्स असतील, तर या सगळ्यांचा सगळ्यात हॉट टॉपिक जर कुठला असेल तर तो आहे स्टार्टअप. बरोबर ना? स्टार्टअप ऐकलं की नाही? स्टार्टअप. तर स्टार्टअप म्हणजे काय? तर सध्या जिकडं तिकडं बघेल तिकडं शार्क टँक बघतोय आपण. शार्क टँक मधले अश्नीर ग्रोवर असेल किंवा आपले गुप्ता असतील, लेन्सकार्ट असेल, वेगवेगळ्या जे काही एक जजेस होते किंवा यांचं एक वेगवेगळं जे पिचिंग होतं, ह्या सगळ्यांचं उत्सुकतेपोटी सगळ्यांनी सर्च करायला सुरुवात केली स्टार्टअपची. तर मार्केटमध्ये असणाऱ्या या स्टार्टअपच्या उत्सुकतेबद्दलची जी काही एक पोकळी आहे, ती पोकळी भरून काढण्यासाठीच मी आज तुमच्या समोर बसलेलो आहे. तर मित्रांनो, स्टार्टअप म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला स्टार्टअप म्हणजे काय? मी एखादी चहाची टपरी सुरू केली म्हणजे झालं स्टार्टअप, किंवा मी एखादी किराणा दुकान चालू केलं म्हणजे झालं स्टार्टअप? असं काहीच नाही. तर स्टार्टअप आणि रेग्युलर बिझनेस किंवा ट्रॅडिशनल बिझनेस याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. तर आपण थोडक्यात स्टार्टअपची ओळख करून घेऊ. स्टार्टअप म्हणजे काय? तर एक आयडिया किंवा कल्पना. फक्त आयडिया आणि कल्पना म्हणजे असली की झालं का स्टार्टअप? तर नक्कीच नाही मित्रांनो. स्टार्टअप होण्यासाठी तुमची आयडिया किंवा कल्पना ही समाजातील एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी असली पाहिजे, समाजातली एखाद्या अडचणीवरती मात करणारी असली पाहिजे. ठीक आहे, मला अडचण आहे एखाद्या गोष्टीची, मला अडचण आहे की समोरच्या व्यक्तीपर्यंत मला पोहोचता येत नाही, तर मी काय करणार? त्या समोरच्या व्यक्तीला किडनॅप करू? नक्कीच नाही मित्रांनो. तर स्टार्टअप म्हणजे समाजातील एखादी अडचण किंवा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी दिलं गेलेलं एखादं लिगल म्हणजेच कायदेशीर असं सोल्युशन. ओके, तर समजलं असेल तर आपण एक थोडक्यात एक हटके व्याख्या करता येईल आपल्याला. तर स्टार्टअप म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये येणारी एखादी अडचण किंवा प्रॉब्लेम याच्यावरती शोधलेलं कायदेशीर असं सोल्युशन. हे सोल्युशन कसं असेल? तर त्या सोल्युशनच्या माध्यमातून आपली अडचणही सुटली पाहिजे, आपलं आयुष्यही सुखकर झालं पाहिजे. आणि हे सुखकर करताना आपल्याला किंवा जो कोणी तो प्रॉब्लेम सोडवणार आहे त्याला आर्थिक उत्पन्नही मिळालं पाहिजे. तर एकदम साधी सोपी अशी स्टार्टअपची थोडक्यात व्याख्या जर बघायची झाली तर स्टार्टअप म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी किंवा प्रॉब्लेम याला सोडवणारं एखादं कायदेशीर असं उत्तर म्हणजे स्टार्टअप, ज्यातून तुम्हाला उत्पन्नही मिळेल आणि एक व्यवसाय म्हणून नवीन ओळखही मिळेल. तर या स्टार्टअप करण्यासाठी येणाऱ्या गोष्टी कुठल्या किंवा स्टार्टअप करायचं तर मला आवश्यक काय आहे? मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर हायलाईट केलं असेल तर स्टार्टअपसाठी सगळ्यात मोठी अशी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला समाजामधील एखादा प्रॉब्लेम पिक करता आला पाहिजे. प्रॉब्लेम नेमका कुठला प्रॉब्लेम? तर प्रॉब्लेम म्हणजे असं की समाजामध्ये एखाद्या दैनंदिन गोष्टीची आवश्यकता आहे,
आणि हे तुम्हाला दिसते, तुम्ही चालता बोलता फिरता तुम्हाला कुठेतरी एखादी अडचण आढळलेली आहे आणि हे तुमच्या लक्षात आले, तर ही अडचण तुमच्या लक्षात आल्यानंतर ती अडचण सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न काय करणार, किंवा आधी ती अडचण सोडवण्यासाठी मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असे काही उत्तर आहेत का, तर जर असतील तर वेल अँड गुड, आणि जर नसतील तर ते तुम्ही शोधा. थोडक्यात जर तुमच्याकडे जे तुम्ही प्रॉब्लेम शोधलाय त्यावरती जर उत्तर असेल तर त्या उत्तर ती अडचण सोडवण्यासाठी 100% परिणामकारक आहे का, जर असेल तर त्यामध्ये तुम्ही नाविन्य शोधा, आणि जर नसेल तर तुम्ही ते उत्तर शोधा. जेवढी मोठी अडचण तेवढं मोठं उत्तर, आणि जेवढं मोठं उत्तर तेवढी मोठी संधी. थोडक्यात जेवढी मोठी अडचण तेवढी मोठी संधी, आणि जेवढी मोठी संधी तेवढा मोठा नफा. तर स्टार्टअपचं एक साधं सोपं आणि छोटंसं सूत्र, जेवढी मोठी अडचण तेवढा मोठा नफा. बरोबर. पुढच्या टप्प्याकडे वळायचं झालंच तर स्टार्टअप करताना जसं आपण म्हटलं की एखादा प्रॉब्लेम पिक करता आला पाहिजे, आणि त्या प्रॉब्लेमची आपल्याला पडताळणी करता आली पाहिजे, सोल्युशनची आपल्याला कॅपॅसिटी किंवा क्षमता तपासता आली पाहिजे. बरोबर. प्रॉब्लेम पिक केला, क्षमता तपासली, सोल्युशन शोधलं, पण नेमकं करायचं काय, आणि जे मी उत्तर शोधलंय हे ट्रॅडिशनल बिझनेस पेक्षा वेगळं कसं असेल. उदाहरण द्यायचं झालं तर मी एखाद्या भागात राहतो आणि त्या भागामध्ये किराणा दुकान नाही. बरोबर. तर त्या भागामध्ये जर मी किराणा दुकान चालू केलं तर हे माझं स्टार्टअप झालं का, तर नक्कीच नाही मित्रांनो. स्टार्टअप करण्यासाठी तुम्ही जो प्रॉब्लेम घेतलेला आहे त्या प्रॉब्लेमला एक नाविन्यपूर्ण असं उत्तर हवं. जर तुम्ही किराणा दुकान चालू केलं तर तुम्ही डोअर स्टेप डिलिव्हरी द्या, तुमच्या दुकानच्या नावे एखादं ऍप द्या, ऍप्लिकेशन किंवा तुमची वेबसाईट, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घ्या, डोअर स्टेप डिलिव्हरी द्या. यामधून काय होणार आहे की तुमच्या ग्राहकाचं किंवा समाजात असलेली जी अडचण आहे त्या अडचणीचं एक सोल्युशन मिळणार आहे, त्या ग्राहकाचा त्रास कमी होणार आहे, आणि जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सुटून येणारी जी गोष्ट आहे ती सुकर होणार आहे. सुकर आणि सुखकर या दोन्ही बाबी असल्या पाहिजेत. तर पुढचा विचार करायचा झाला तर नेमकं ट्रॅडिशनल आणि स्टार्टअप काय करतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. ट्रॅडिशनल बिझनेस तुम्हाला फक्त उत्तर देतं, म्हणजे तुम्ही एखादा प्रोडक्ट किंवा सेवा समाजासाठी देताय किंवा तुमच्या ग्राहकांना देताय, तुम्ही सेवा दिली, प्रोडक्ट दिला, तुम्ही पैसे घेतले, हा झाला ट्रॅडिशनल बिझनेस. बरोबर. आणि स्टार्टअपचा विचार करायचा झाला तर तुम्ही सेम सेवा दिली, सेम प्रॉडक्ट दिला, पण त्यामधून समाजाची एक अडचण कुठली तरी सुटली पाहिजे. जो तुमचा ग्राहक आहे त्या ग्राहकाचा वेळ वाचला, त्या ग्राहकाचे कष्ट वाचले, तुम्ही होम डिलिव्हरी दिल्यामुळे त्या ग्राहकाचा प्रवास वाचला. हे झालं तुमचं स्टार्टअप. आता या स्टार्टअप या संकल्पनेच्या मुळाशी जर जायचं झालं तर आपण बघतो की स्टार्टअप ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना किंवा ह्या संकल्पनेचा उगम हा सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्निया इथे झालेला दिसतो. हे असं का, तर सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्निया हे टेक्निकल हब किंवा आयटी हब म्हणून ओळखलं जातं. जगातलं जे काही सगळ्यात टॅलेंटेड मटेरियल आहे ते त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्थित आहे असा एक समज आहे. बर, फक्त हेच का, तर असं काही नाही मित्रांनो. आपल्या भारताचा जर विचार करायचा झाला तर आपल्या भारतामध्ये देखील बँगलोर, जिथं की आपण आयटी हब म्हणून, भारताचा आयटी हब म्हणून ज्याची ओळख आहे, त्या बँगलोरमध्ये आपला पूर्ण स्टार्टअपचा जो एक विकेंद्रित असा जो पूर्ण देशामध्ये, ही गोष्ट झाली सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्नियाची. मग आपल्या भारताच्या बाबतीत काय, अहो आपण भारतीय कुठे मागे आहोत का, जर शून्याचा शोध आपण लावला तर स्टार्टअप मध्ये देखील आम्ही नक्कीच पुढे असणार. आपल्या भारताचा जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये स्टार्टअपचं हब म्हणजे आपलं आयटी हब असणारं बेंगलोर. जवळपास एकूण स्टार्टअप पैकी 30 ते 35% स्टार्टअप हे बेंगलोरमध्ये रजिस्टर्ड आहेत. बरोबर. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, अहो आपलं विद्येचं माहेरघर, जिथं काहीच उन्हा नाही असं आपलं पुणे, हे स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचं सेंटर म्हणून ओळखलं जातं. कसं काय बुवा आहे, तर आपण आकडेवारीवरती जर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की 2020 साली, लक्षात घ्या मित्रांनो, 2020 साली पुण्यामध्ये जवळपास 3200 स्टार्टअपचा उगम झालेला आहे. 3200 वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेवरती नवीन व्यवसाय उभा राहिलेले आहेत. आणि बँगलोरचा जर विचार केला तर बँगलोर हबच आहे. दर महिना 300 ते 325 स्टार्टअप तिथे रजिस्टर्ड होतात. आता हे स्टार्टअप रजिस्टर झाले किंवा बिझनेस म्हणून एक नोंदणी झाली तर यश मिळालं का, हो नक्कीच नाही मित्रांनो. कारण जन्मणारं प्रत्येक मूल हे सचिन, सहवाग, कलाम सर किंवा आपल्या लतादी नाहीत होणार. बरोबर. तर त्याच दृष्टीनं प्रत्येक स्टार्टअप हे यशस्वी नाही होणार मित्रांनो. याचे कारण अनेक आहेत. जर या यशापयशाचा आलेख जर बघितला आपण तर याची वेगवेगळे कारणं आहेत, त्याचा वेगवेगळे अंदाज आहे. त्या सगळ्या गोष्टींचा एक पडताळणी केली तर आपल्या असं लक्षात येईल की जे एकूण स्टार्टअप रजिस्टर्ड होतात त्यापैकी 90% स्टार्टअप हे फेल जातात. फेल जातात म्हणजे नेमकं काय होतं, तर ह्या स्टार्टअपला एक त्यांचा जो काही पुढचा बिझनेस आहे किंवा पुढची जी एक प्रगती आहे ती कायम ठेवता येत नाही. ह्या 90% जे स्टार्टअप आहेत हे कुठेतरी अडखळतात, हरतात, दम सोडून देतात.
पुढची आकडेवारी जर बघितलं तर जे जिवंत असलेले स्टार्टअप आहेत किंवा रनिंग स्टार्टअप आहेत त्यापैकी 45 ते 50% स्टार्टअपचं आयुष्य केवळ 5 वर्षांचं आहे मित्रांनो. म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये सुरुवात झालेले हे जे स्टार्टअप आहेत तर 45 ते 50% स्टार्टअप 5 वर्षानंतर कोलॅप्स होऊन जातात. बरोबर. पुढचा जर विचार करायचा झाला तर 10 वर्षांचा जर लाईफ टाईम आपण बघितला म्हणजे 10 वर्षांचं आयुष्य हे केवळ उपलब्ध असणाऱ्या स्टार्टअप पैकी 33% स्टार्टअप 10 वर्षाचं आयुष्य पूर्ण करतात. का होत असेल असं? म्हणजे नेमकं याची अपयशाची कारणं काय आहेत? बरं, स्टार्टअप फेल गेलं म्हणजे अपयश आलं का? नक्कीच नाही मित्रांनो. एखादं स्टार्टअप फेल गेलं म्हणजे त्यातनं तुम्हाला 10 गोष्टी अशा मिळतात जे की तुम्हाला इतर ठिकाणी वाचून मिळत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा पण नाही की तुम्ही फेल झालं पाहिजे. तर ह्या गोष्टीचा जर आपण एक विचार केला तर ज्या कल्पनेवर आधारित आपण व्यवसाय करतो तर ती कल्पना 2 गोष्टीमध्ये मोडते. एक म्हणजे ती कल्पना पॅशनेट असते आणि दुसरी म्हणजे स्केलेबल असते. पण एकाच वेळी पॅशनेट आणि स्केलेबल, बरं हे 2 शब्द नेमके आहेत काय? तर तुम्ही लहान असता किंवा आपण सर्व लहान असताना आपले आई वडील किंवा पालक किंवा शिक्षक आपल्याला विचारतात तुला मोठेपणी काय व्हायचे? कोणी सांगतं मला डॉक्टर व्हायचे, कोणी सांगतं मला इंजिनियर व्हायचे, कोणी सांगतं की नाही मला मशीन बनवायचे, कोणी सांगतं नाही मला शोध लावायचा आहे. तर हे आहे पॅशन. मला काय व्हायचंय हे आहे पॅशन. पण मला काय व्हायचंय मी जो शोध लावणार आहे त्या शोधामधनं मला जर उत्पन्न मिळत असेल तर ते झालं तुमचं स्केलेबल आयडिया. स्केल म्हणजे फुटपट्टी. तुमच्या व्यवसायाला किंवा तुमच्या स्टार्टअपला ते कुठल्या फुटपट्टीवरती मोजमाप करणार आहात, प्रगतीच्या की अपयशाच्या, ह्या गोष्टीचा विचार म्हणजे की पॅशनेट आणि स्केलेबलची संकल्पना. जर ह्या गोष्टीचा विचार केला आपण यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचं किंवा सुरुवात आणि अपयश या सगळ्यांचा जर एकंदरीत अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल मित्रांनो की जे स्टार्टअप फेल होतात किंवा ज्या स्टार्टअपने कुठेतरी दम तोडलेला असतो तर त्याच्यामध्ये मार्केटची गरज न ओळखता येणं, ग्राहकांची मानसिकता न समजणं, काळ वेळ ठिकाण याचा अंदाज न लागणं किंवा वेळ निघून गेल्यानंतर अंदाज लागणं, या सर्व गोष्टींचा परिणाम आहे तो. म्हणजे थोडक्यात काय तर माझ्या व्यवसायासाठी माझ्या स्टार्टअपसाठी आवश्यक काय आहे हे मला न समजणं किंवा वेळ निघून गेल्यानंतर समजणं, ह्या गोष्टीमुळे काय होतं तर तुमच्या व्यवसाय किंवा स्टार्टअपचा नोकिया होतो. नोकिया तर मार्केटमध्ये मोठा वाढणारा ब्रँड आहे. चुकताय मित्रांनो, नोकियाचा थोडासा अभ्यास करा. एक काळ असा होता की तुमच्या माझ्या घरच्यांच्या किंवा आपल्या पालकांच्या हातामध्ये प्रत्येक ठिकाणी नोकियाचे 2 हात होते. बरोबर. नोकियाच्या मोबाईलवरती तुम्ही ऑन ऑफ केला तर नोकियाचे 2 हात होते आणि हे 2 हात म्हणजे ग्राहक आणि मार्केट यांची एकमेकांची केलेली हातमिळवणी होती. पण ही हातमिळवणी कुठं कमी पडली किंवा याचा नेमका परिणाम काय झाला, ह्या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. एकंदरीत या स्टार्टअप मध्ये घडणार काय आहे, या सिरीज बद्दलची उत्सुकता काय आहे याचा आपण अंदाज घेणार आहेत तर आपल्या बाराखडी स्टार्टअपची या युट्यूब सिरीज मधून. तर ही जी आपली युट्यूब सिरीज आहे बाराखडी स्टार्टअपची, ह्या बाराखडी स्टार्टअपची ह्या सिरीज मधून तुम्हाला स्टार्टअप बद्दल माहिती मिळणार आहे. जसं आज तुम्ही बघितलंच असेल की स्टार्टअप म्हणजे नेमकं काय. आजच्या एपिसोडमधनं तुम्हाला बऱ्यापैकी स्टार्टअपची संकल्पना किंवा याची व्याख्या स्पष्ट झाली असेल. आणि असेच जे आपले पुढचे भाग असणार आहेत तर या पुढच्या भागामध्ये स्टार्टअप संकल्पनेशी संलग्नित किंवा आधारित अशा वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालणार आहे. जर तुम्हाला ह्या विषयावरती आणखी काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तोपर्यंत मी रजा घेतो. पुस्तक विश्वमधनं विजय पवार.